बाळांनो, आपण या आधी कुठली गोष्ट पाहिली होती? सोमवती अवस. आणि गोष्ट कितवी होती? 24वी. मग सोमवती अवस या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? देवाला प्रेमाने जायचं. अरे वा, किती हुशार आहात रे तुम्ही सगळे. किती लक्षात ठेवले नाही का? अगदी बरोबर. आपण जे काही देऊ, जे काही देवाला अर्पण करू ते प्रेमाने अंतःकरणापासून मनापासून करायचं. तेच देवाला खूप आवडतं. मग फुल असू द्या, पान असू द्या, जे काही असेल ते देवाला आवडतं. आपणही देवाच्या आवडीचं होतो आणि आपण केलेलं आपलं प्रेम सुद्धा देवाला आवडतं. आज आपण श्यामच्या आईमधील बाळांनो रात्र 25वी आणि आपल्या गोष्टीचं नाव आहे देवाला सारी प्रिय. आपण गोष्टीला सुरुवात करूया. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देव दर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारलं, आई मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवदराकडे, नाहीतर बन्याकडे जाईल. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग, जाऊ का? आता श्याम सुट्टीसाठी घरी आलेला आहे आणि आई देवळात जाऊन आलेली आहे. आई म्हणते, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडी पुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये, मी तुला आंघोळ घालीन, जा. किती महत्वाचा संदेश दिलाय पहा. ही श्याम, जसं तुम्ही म्हणता की नाही आई आता मी खेळायला जाऊ का, मी आता अभ्यासाला बसतो, मला जेवायला दे, तर तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट जशी आईला सांगता, आईला विचारता, अगदी त्याचप्रमाणे श्यामने सुद्धा आईला विचारलं, आई मी आता घरी आलेलो आहे ना ग, मी ह्या मित्राकडे खेळायला जाऊ का, त्या मित्राकडे खेळायला जाऊ का, असं तो विचारतो. पण आई काय सांगते, तू जा, पण त्याच्या आधी काय करायचं आहे तुला? एक काम करायचे. बरोबर. मी मंदिरातून येताना एक वयस्कर म्हातारी आजी रस्त्याच्या कडेला बसली होती आणि तिची डोक्यावरची मोळी खाली पडली होती. ती काही तिला उचलून घेता येत नाही. म्हणून मग आई सांगते, श्याम तू जा आणि म्हाताऱ्या आजीला मदत कर, ती मोळी तिच्या डोक्यावरती उचलून दे, तू घरी आलास की मी तुला आंघोळ घालेन. आता आंघोळ घालेल असं का म्हटलं? आता कसं आहे बाळांनो, आपण सगळे एकत्र राहतो, पण त्या काळामध्ये असा काळ होता की त्या काळामध्ये सगळ्यांना एकत्र वावरण्यास परवानगी नव्हती. जी लोक गावाच्या बाहेर आहेत त्यांनी गावात यायचं नाही, त्यांना कुणी हात लावायचा नाही, त्यांना कुणी मदत करायची नाही, अशी त्या काळामध्ये प्रथाच होती. म्हणून ही म्हातारी आजी बराच वेळ तिथं बसली तरी तिला कुणी मदत केली नाही. पण श्यामच्या आईला मात्र तिची दया आली. म्हणून श्यामच्या आईने श्यामला सांगितलं, श्याम जा बाळ आणि तू त्या म्हाताऱ्या आजीला मदत करू नये. आणि त्या काळामध्ये असं व्हायचं की त्यांच्या अंगाला हात लावला, त्यांना स्पर्श झाला की आंघोळ करावी लागायची. म्हणून आई सांगते, तू जर तिला मोळी उचलून दिलीस, घरी आला की मी लगेच तुला आंघोळ घालते. आई लोकांनी बघितले तर मला हसतील, मला मारायला येतील, खाव खाव करून नुसते खायला येतील मला, खरेच जाऊ असे मी विचारले. तुम्हाला आत्ताच म्हटलं ना, त्या काळामध्ये अजिबात परवानगी नव्हती. ही जी लोक होती गावाच्या बाहेर राहत असत, त्यांना मदत करायची नाही, त्यांना स्पर्श करायचा नाही, त्यांच्या जवळ जायचं नाही. त्यांचे हाल कुत्र्यापेक्षा बेकार होते बाळांनो. आता आपण कुत्र्याला सुद्धा आपल्या घरामध्ये घेतो, वाटीमध्ये ताटलीमध्ये खायला ठेवतो. त्या लोकांना जर एखादी वस्तू द्यायची असेल ना, अशी अंगावर फेकून द्यायची, मग त्यांनी ते खाली पडलेलं घ्यायचं. समजा गावातली जी प्रतिष्ठित लोक आहेत ती जर असतील, त्यांनी आपली चप्पल आपल्या हातात घ्यायची आणि पुढे चालायचं. इतका तो बिकट आणि बेकार काळ होता. म्हणून श्याम म्हणतो, आई मी जर गेलो त्या आजीला मदत करायला, बाकीचे बघणारे सगळे हसतील ग मला, काही काही लोक तर मला मारायलाच येतील, का तू हात लावला त्या आजीला म्हणून.
आणि तुम्हाला नुसारखं बोलून 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 मला फार त्रास देतील ग, खरंच जाऊ का म्हणते मी. श्यामने पुन्हा आईला विचारलं, पा लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येते किती वेळ कोणी महार येतो का वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली. आईने तिचा निश्चय सोडला नाही. श्यामच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, पण तरी आईनं तिचा निश्चय सोडला नाही. आई म्हणते, ठीक आहे, जर तुला लोक हसले, लोक तुला मारायला आले, तर लोकांना सांग मी घरी गेल्या गेल्या आंघोळ करणार आहे. माझी आई मला घरी गेल्या गेल्या आंघोळ घालणार आहे. आणि मी जर ह्या म्हाताऱ्या आजीला मदत केली नाही तर त्यांच्याकडचा दुसरा माणूस येईपर्यंत, तिला मोळी उचलून देईपर्यंत खूप वेळ होईल. आणि ती जी मोळी आहे त्या आजीला बाजारात जाऊन विकायची सुद्धा आहे. आणि ती विकल्यानंतर पुन्हा तिला गावाच्या लांब बाहेर तिच्या घरी पण जायचंय. मग रात्र होईल, ती कधी करणार ह्या सगळ्या गोष्टी. आईचे म्हणणे ऐकावयाचे एवढेच मला ठाऊक. बघा, तुमच्यासाठी पण महत्वाचे. श्याम म्हणतो, कोण काय बोलतं, कोण काय सांगतं, कोण काय म्हणतं, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. माझी आई मला काय सांगते आणि मी आईचं म्हणणं ऐकलं पाहिजे एवढंच मला काय ते समजतं. बाकीचं मला दुसरं काही कळत नाही. माझी आई मला सांगते ना म्हणजे ते बरोबर आहे आणि मी ते केलंच पाहिजे. मी गेलो, मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखवले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी, मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, आता आजी बघा काय म्हणत्या, नको रे दादा, तुम्ही भामन, कोणी पाहिले तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा, कोणी येईल महारवाड्यातून वरण वगैरे घेऊन, तो देईल डोईवर असे ती गयावया करून विनवू लागली. जसं श्यामच्या मनामध्ये भीती होती ना, तसं त्या आजीच्या पण मनामध्ये भीती होती. कारण लोक काय म्हणतील, श्याम तर छोटा आहे, श्यामला कळत नाही, पण म्हातारे तुला सुद्धा कळत नाही का ग, त्याच्याकडनं अंगाला हात लावून घेतलास, त्याची मदत घेतलीस. म्हणून ती आजी त्याला नको नको म्हणू लागली. नको रे बाबा, नको रे दादा, तू जा, कोणी पण येईल मला मदत करेल, पण तू काय मला मदत करू नको. आजी, आपण आपल्याला मदत व्हावी म्हणून आपण इतरांच्या हातापाया पडतो, पण ही आजी श्यामने मदत करू नये म्हणून श्यामच्या हातापाया पडू लागली. अगं, मी घरी गेल्यावर आंघोळ करून घेईन हो, घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. श्याम आता त्या आजीला समजावतो, अगं मी घरी गेला की आंघोळ करीन, तू आता मोळी डोक्यावरती घे. अरे श्याम, ती म्हारील ना, अरे तिला शिवलाच काय, एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटते. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट फोटून असे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. आता जे दुसरे ब्राह्मण होते श्रीधर भट नावाचे, तेवढ्यात ते आले. श्यामनं त्या आजीच्या डोक्यावरती मोळी उचलून द्यायला आणि ते श्रीधर भट त्या गावातल्या व्यक्तीनं पाहायला एकच वेळ झाली. लगेच ते म्हणाले, श्याम तुला सांगितलेलं कळत नाही, तुझ्या भाऊंना सांगू, बाबांना सांगू, तू त्यांना शिवलात जाऊन मदत केलीस म्हणून. पा इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले. एकाचा आवाज ऐकल्यानंतर दुसरेही बाहेर आले आणि श्याम, अगदी चेवलास तू, अरे काही ताळतंत्र तरी, असे ते बोलू लागले. आता श्यामला सगळेजण रागवू लागले, कारण त्या श्यामने आजीची मदत केली होती. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, तसाच घरात शिरून काही घर पाठवणार नाही. ती म्हातारी किती वेळ थांबेल, काळोख होईल तिला. नदीतून जावयाचे आहे तिला, मी स्नान करणार आहे, स्नानातून शुद्धी हे मला माहित आहे असे म्हणून मी तिथून निघून गेलो. एक जण बोलायला आला, दुसरा पण बोलायला, लोक श्यामला बोलायला लागली, रागवायला लागली. श्यामने त्यांना आईने सांगितलं, लक्षात ठेवलं होतं. लगेच श्यामने त्यांना सांगितलं, मी घरी गेल्या गेल्या आंघोळ करणार आहे.
आणि आंघोळ केल्यानंतर आपली शुद्धी होते एवढं मात्र मला माहीत आहे. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कुठे लांब जाईल गोयला घेऊन, पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटी सरली आहे, जा हाक मार तिला. म्हणजे श्यामच्या आईच्या हृदयात किती प्रेम भरलेले आहे बघा. तसं पाहिलं तर ती म्हातारी आजी श्यामची कोण होती का? श्यामच्या आईची कोण होती का? तरी सुद्धा श्यामच्या आईला तिच्याविषयी किती प्रेम वाटत होतं. म्हणजे आपल्याला आपल्या मुलांविषयी, आपल्या घरातल्यांविषयी प्रेम वाटणं साहजिकच आहे. म्हणजे श्यामच्या आईचं अंतःकरण किती छान होतं, किती गोड होतं. त्या अंतःकरणामध्ये किती प्रेमळपणा भरलेला होता. तर आपला किती चटकन राग येतो. कोणी एखादी वस्तू नाही दिली, आई पटकन बोलली, कोणी बोललं, आपल्या किती चटकन राग येतो. आपण घरातल्या माणसांना मदत करत नाही, आपण आपल्या आईला मदत करत नाही. पण श्यामची आई जे ओळखीचं नाही, ज्यांना कुणी स्पर्श सुद्धा करत नाही, ज्यांना कुणी जवळ सुद्धा येत नाही, अशा माणसांना सुद्धा जीव लावते, अशा माणसांवर सुद्धा प्रेम करते. मग एक गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवळातून ती आत आली. आईने तिला किती लिखवी भात घालण्याचे ते ठरवले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस? बघा, नुसती मदत केली का आईनं? आईनं तिची विचारपूस सुद्धा केली. आपण पण आजारी असल, आपल्याला बरं वाटत नसल, आपल्याला जर कोणी विचारलं, बाळा तुला बरं वाटतंय का रे? आपल्याला राग येतो का रे त्यावेळेला? कसं वाटतं मग? चांगलं वाटतं की नाही? अरे मला कुणीतरी विचारतंय, मी आजारी आहे, मला त्रास होतोय, मला कुणीतरी विचारतंय, म्हणून आपण अर्धे बरे होऊन जातो. जसं डॉक्टरला आपल्याला विचारतात, काय होतंय तुम्हाला? डॉक्टर का आपल्याला इंजेक्शन देतो, आपल्याला लगेच बरं वाटतं की नाही आपल्याला? तसं की आपल्याला जर कोणी थोडंसं विचारलं की बरं वाटतं ना, तर समोरच्यालाही वाटतं. म्हणजे श्यामच्या आईनं लगेच विचारलं, म्हातारे का ग आजारी आहेस का ग तू? वय माय. म्हाताऱ्यांचे काय म्हणते, वय माय ताप लई येतो, काय करताव, पोटाला हवे ना, असे ती म्हणाली. मला खूप ताप येतो, पण काय करणार, काहीच करू शकत नाही, पोटाला खायला तर पाहिजे. जर मी मोळी विकलीच नाही, मी काही केलंच नाही, तर मला पैसे कुठून मिळतील, आणि 4 पैसे आलेच नाही तर मी खाणार काय? दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झाला आहे, देऊ का तुला? आईने विचारले. आई म्हणते, अजून तर काय ताजं अन्न मी केलं नाही, पण मी दुपारी केलेला भात आहे हो, तो देऊ का तुला? आता श्यामच्या आईकडे पण काय फार श्रीमंती नव्हती हो. तिच्याकडे पण काय असं खूप, आपण मागच्या मध्ये पाहिलं, ज्याने साडी नेसायला नव्हती, फाटकी साडी होती, भाऊचं धोतर एवढं फाटलेलं होतं. म्हणजे शिवण्याच्या पलीकडे गेले धोतर भाऊ घालत होते, फाटलेली साडी आई घालत होती. म्हणजे आपल्याकडं पोटभर नसताना, आपल्याकडं चांगली परिस्थिती नसताना सुद्धा श्यामच्या इतरांवर प्रेम करत होती. ती म्हणते, माझ्याकडं काही फार नाही, पण मी दुपारी केलेला भात आहे, देऊ का ग तुला? द्या आई, देव तुमचे भले करो, गरीबाचे दुनियेत कोणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलू लागली. आजी म्हणते, अहो शिळा कशाला म्हणता हो, ते माझ्यासाठी परब्रह्म आहे, ते अन्नपूर्ण ब्रह्म आहे माझ्यासाठी. कारण गरीबाला कोणी मदत करत नाही, तुम्ही दिलेला मी आवडीनं खाईन. देव तुमचं भलं करो, तुम्ही माझी एवढी मदत करताय. आईने भात पत्रावर आणला, मी तो तिला दिला, अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वाईच पाणी घालताव दादा, ती मला म्हणाली. आता हात धुवायला लागेल की नाही? पण ती म्हणते, दादा वाईच म्हणजे थोडस पाणी माझ्या हातावर होताल काय? पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर पाणी ओतले, पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. म्हणजे तिनं तो भात खाल्ला. आपल्यासारखं एक बॉटल घ्यायची, पाणी प्यायचं, आपल्या घरात आल्या पाहुण्या ग्लास मध्ये पाणी द्यायचं, मग त्यांनी प्यायचं. त्या काळामध्ये त्यांनी असा हात करायचा, मग दुसऱ्यांनी असं वरून पाणी ओतायचं, त्यांनी असं पाणी प्यायचं आणि निघून जायचं.
म्हणजे इतका काळ बेकार होता. आता तसं आहे का रे बाळांनो? तो काळ एवढा आपण राहिलो असतो का? म्हणजे तो काळ कसा होता की त्यांना घरात घ्यायचं नाही, त्यांना हात लावायचं नाही, मग त्यांनी आपली ओंजळ पुढं करायची, दुसऱ्याने वरून पाणी ओतायचं, त्या ओंजळीने पाणी प्यायचं आणि मग निघून जायचं. चल श्याम तू आंघोळ कर, आईने सांगितले. आईने केळीजवळ धरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई मागे ते खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता. भास्कर भटजींनी इतका आग्रह झाला की ते रागावून उठावयास लागले, परंतु आपट्यांनी त्यांना बसवले. परंतु बाहेरच्या त्या महाराणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हाळ्यात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होती, वाळ्याचे पाणी वाळीत होती. परंतु ती गरीब भिकारी ओरडत होती, घास घालाओ दादा. आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव माहीत नाही, ते मुंबईला नोकरीस असतात, पितांबर नेसलेले होते, ते वाढीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या महाराणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला? यावेळी अजून जेवणे झाले नाही, जेवणे झाल्यावर ये उष्ट मागायला. आता ब्राह्मण जेवतायत. बघा म्हणजे श्यामने त्याच्या आईचं निरीक्षण केलं. आपण पण करतो की नाही? त्याच्या आईचं निरीक्षण केलं की आपली आई काय करते, कसं करते वैशाली. मग आपली आई किती प्रेमळ आहे, आपली आई मदत करते, आपली आई त्यांच्या जीवाची काळजी घेते, त्यांना हवं नको ते पाहते. मग श्यामला वाटतं, आई तू तर एवढी मदत करते ग, पण हे गावातले सगळे लोक का तसे नाहीत बरं? मग श्याम म्हणतो, आई अगो आम्ही तेव्हा जेवायला गेलो होतो ना, एक अशीच ग म्हातारी भिकारीण आली होती, मांडवाच्या दारात बसली होती. मांडवात जे जेवायला बसले होते ना, त्यांना आग्रह करून करून वाढत होते. ते नको नको म्हणत होते, त्यांचं पोट भरलं होतं तरी आग्रह चालला होता. आणि जी म्हातारी भिकारीण बाहेर मागत होती, मला थोडं पाणी द्या, मला थोडं खायला द्या, तिला मात्र कुणी देत नव्हतं. उलट तिला रागवत होते, कशाला आली भीक मागायला आत्ताच, आमची सगळ्यांची जेवण झाल्यावर उष्ट मागायला ये. म्हणजे ज्याला नकोय त्याला दिलं जात होतं आणि ज्याला पाहिजे त्याला मात्र दिलं जात नव्हतं. आणि ही गोष्ट मात्र श्यामला आवडली नाही, कारण श्याम सुद्धा त्याच्या आईसारखाच प्रेमळ होता. का तुम्ही अलीकडे माजीत मारडी नी का मारू वाहन फेकून, असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, असे म्हणत ती निघून गेली. श्याम म्हणतो, अगं त्यांनी एवढी चांगली कपडे घातली होती, एवढे चांगले राहत होते, पण त्यांनी तिला ओरडले, रागवले आणि एवढ्याने ऐकलं नाही तर पायातली चप्पल घेतली आणि तिच्या अंगावर फेकून मारली ग. तेव्हा ती म्हणत होती, नको रे दादा मारू, नाही मागणार मी आता, मी जाते इथून निघून. हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलला खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात, ह्यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजाज. मगाची ती म्हारी नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही, तेच खरे आई. उद्या जर एखाद्या महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील, त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील, त्याच्या गळ्यात हार घालतील. आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म, हाच का ग ह्यांचा देव. हातात वाहन घेऊन त्यांचा पितांबर बाटला नाही, पायात पायताने घालून ही सोळी हे मुकुटे कर हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने ह्यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा, त्यांची सावली नको. आई हे कसे ग, हे कसले सोहळे, हा कसला धर्म, देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही. आता श्यामला किती प्रश्न पडला. श्याम म्हणतो, आई ज्या माणसांनी चप्पल शिवली ना
त्यांची चप्पल ह्यांना पायामध्ये घालायला आवडते. त्यांची चप्पल हे पायामध्ये घालतात, पण ज्याने चप्पल शिवली त्याला मात्र हात लावत नाही. असं कसं? आता ती म्हातारीण आहे, म्हारीण आहे, पण जर त्यांची मुलं शिकली, ते मोठे मामलेदार झाले, तहसीलदार झाले, वकील झाले, मोठा साहेब होऊन आले, तर त्याच्या पुढे पुढे करतील, त्याला आपल्या घरामध्ये जेवायला बोलवतील. पण आता ते कुणीच नाहीये, त्यांना हात पण लावायचा नाही. असं का ग? म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पद आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, जो मोठा माणूस झाला, त्यालाच का ग फक्त मान द्यायचा? आपण पण तसंच करतो, बरोबर आहे ना? म्हणजे जो चांगला राहतो, चांगला बोलतो, चांगला दिसतो, त्याला आपल्या घरामध्ये सगळं काही मिळतं. पण जो गरीब आहे त्याला त्याचा पाहुणचार तसा होतो का रे? नाही, त्याचा पाहुणचार तसा होत नाही. मग श्याम म्हणतो ही सगळी मोठी लोक ना खोटारडी आहेत. ती काय करतात? एखादा पैशावाला आहे, एखादा मोठा चांगला माणूस आहे, त्याची मात्र सगळी सेवा करतात, त्याच्या पुढे पुढे करतात, त्याचे बार पाय पुसते, चप्पल त्याची बूट पुसून देतात. आणि जो गरीब आहे, शिकलेला नाही, त्याच्याकडे पैसा नाही, त्याच्याशी नीट बोलत नाही, त्याला चप्पल फेकून मारतात. म्हणजे कितीही समाजामध्ये विषमता आहे. आई, देवाला असं आवडेल का ग? लोक जी असं करतात आपलं आवडेल का? असं जी गोष्ट आपलाच आवडत नाही बाळांनो, ती देवाला कशी आवडेल रे? आई म्हणाली, बाळा, जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाक मारीत, परंतु ते देशावर गेले, शिकले, वकील झाले, त्यांनी वराड खानदेशात फावड्यावरी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. म्हणजे ते सांगतात, जेव्हा त्या पंढरीनाथांकडे पैसा नव्हता तेव्हा सगळे लोक त्यांना काय म्हणायचे? पंड्या 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 म्हणायचे. बघा, जेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता तेव्हा गावातले सगळे लोक त्यांना काय म्हणायचे? पंड्या 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 म्हणायचे. आणि ते चांगले शिकले, मोठे झाले, दुसरीकडे गेले, कामाला लागले, त्याच्याकडे खूप पैसा आला, तर त्यांना सगळे आता पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. म्हणजे नुसते पंढरीनाथ तरी म्हणले का? नाही, पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. का? कशामुळं? आधी पैसा नव्हता तर म्हणजे जगामध्ये कशाला महत्व दिलं जातंय? पैशाला. आपण तसं करायचं का? नाही. पहा, कुणाच्या घरी ते गेले होते, तेथे त्यांना बसावयास पाठ दिला. आधी त्यांच्याशी कुणी नीट बोलत पण नव्हतं, आणि आता मात्र त्यांना बसायला पाठ दिला होता. म्हणजे हे सगळं जे आहे तो कशाला? फक्त पैशाला सलाम आहे, हो की नाही? मग सांगतात, खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? श्याम म्हणतो की श्यामची आई सांगते, असं आपण म्हणू शकतो का? मी कोणतंच पाप केलं नाही, मी कोणाला उलटून बोललो नाही, मी कोणाला त्रास दिला नाही, असं आपण बोलू शकतो का? नाही. कधीतरी आपण कोणाला उलटून बोललेलो आहे, कोणाचा रागराग केलेला आहे, आपण त्रास दिलेला आहे, आणि मग भगवंत सांगतो, आपण जर इतरांना त्रास दिला तर आपल्याला सुद्धा इतरांचा त्रास सहन करावा लागतो, म्हणजे लागतो. आपण इतरांवर प्रेम केलं, आपल्यावर सगळेजण प्रेम करतात. म्हणजे आपण जसं पेरणार आहोत, आपण जसं वागणार आहोत, म्हणजे सगळे लोक आपल्याशी वागणार आहे. आई, दामाजींसाठी देव विठू महार नव्हता का ग? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग? मी विचारले. श्यामला खूप प्रश्न पडतात. श्याम म्हणतो, आई, मग असं असतं तर देवाने त्याचं रूप घेतलं असतं का ग? नसतं घेतलं की नाही? मग जर देवा तो जर घाणेरडा असता, पापी असता, देवाने त्याचं रूप घेतलं नसतं. तेव्हा आई म्हणते, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात,
त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील हात की देवाला सारे आकार पवित्र असतात. म्हणजे पहा, श्यामची आई सांगते की देवाला असं लहान मोठा प्राणी पक्षी, तो कुत्रा आहे, मांजर आहे, डुक्कर आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, असा देवाकडे भेद नाही. देवाला सगळे प्रिय असतात. पानं असू द्या, फुलं असू द्या, सगळं देवाला प्रिय असतं. देवाच्या ठिकाणी असं हे होत नाही, मला फक्त मुलं आवडतात, मुली नाही, मला फक्त मुली आवडतात, मुलं नाही, असं देवाच्या ठिकाणी कधीही नसतं. आई मग जवळ बोलता बोलता दिवे लागण्याची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून हाक मारली. मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठांचे वाद पुसून टाकू. या समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. पा मेरे मौला बुला, माझ्या भारती या देवी मुळी नुरला. सगळा अंधार रे भारतांतरी भरला. माझ्या नाही दया स्नेह तिथे देव कसे. बंधू भाव तीळन तिथे प्रभू कसा वसे. देव मंदिरीना देव अंतरीना, देव तो अजिमेला माझ्या. श्याम म्हणतो की आपल्या सगळ्यांना या समाजामध्ये राहायचंय, समाजाची सेवा करायची. म्हणजे आपण कोणताही भेद ठेवायचा नाही. प्रत्येक आकार, मनुष्य असो, प्राणी असो, पानं, फुलं, प्रत्येक गोष्ट पवित्र आहे आणि ती देवाला आवडणारी आहे, कारण ती देवानंच निर्माण केलेली आहे. बरोबर. त्यामुळे आपण असा कधी भेद करायचा नाही. मग श्याम म्हणतो जिथं दया नाही, जिथं आपल्याला एखादा रडतोय, आपल्याला दुःख वाटत नाही, तिथं देव नाही. जिथं बंधुभाव नाही, जसं आपण काल रक्षाबंधन घेतलं, एकमेकांमध्ये प्रेमाची भावना नाही, तिथं देव राहत नाही. श्याम म्हणतो देव ना मंदिरी, देव मंदिरात नाही, देव आकुल्या अंतरी. तो भगवंताचा अंश आपल्याच हृदयामध्ये आहे, तो आपल्याच हृदयामध्ये वास करतो आहे आणि हा भगवंत आपल्यामध्येच आहे. त्याला कुठेही शोधायला जायची गरज नाही. म्हणून सगळ्यांच्यावर प्रेम आपण केलं पाहिजे, सगळ्यांशी नीट बोललं पाहिजे, सगळ्यांचं नीट ऐकलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं, आपल्याला आपली आई जे जे सांगते त्या सर्व गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत. आवडली गोष्ट सगळ्यांना? मग आपण असं वागायला लागलो तरच आपण देवाला प्रिय होतो. पण देवाने निर्माण केली सगळी माणसं कशी आहेत? चांगली आणि प्रिय आहेत. बरोबर. कारण सगळी आपण देवाचीच मुलं आहोत. गोष्ट समजली? आवडली? उद्या आपण नवीन गोष्टीमध्ये भेटूया. ठीक आहे.